आपला दिनक्रम आटोपून संध्याकाळी रविराज जेव्हा घरी परतत असतात त्यावेळचे त्यांचे रूप काही आगळेवेगळेच असते. त्यांच्या या रूपाने पूर्ण निसर्गाचाच कायापालट होतो. अशा या शांत, शीतल, आल्हाददायक वातावरणात मन मंत्रमुग्ध झाले नाही तर नवलच. चला तर मग अशा या रम्य संध्याकाळचे मंत्रमुग्ध करणारे रूप आपण सगळेच अनुभवूया स्मिता सातारकर यांच्या रम्य संध्याकाळ या कवितेतून. वाऱ्याच्या एका झोक्याने घनदाट काळे पडदे बाजूला सरले. चारही बाजूंनी त्यांनी रवीला घेरले. तेवढ्यात केशरी गुलाबी चंदेरी अन रुपेरी पडदे झुलू लागले. अरे, ते तर संध्याच्या स्वागतास सज्ज झालेत. संध्या येईल म्हणोनी पक्षीही घरट्यात गेले. शीळ घालोनी त्यांनीही तिचे स्वागत केले. गुलाबी पातळ, त्याला लाल पदर, त्यावर सोनेरी ठिपके, तर ललाटी चंदेरी विंदी, मध्येच उडत्या केसांच्या काळ्या सरी. गुलाबी पातळ, त्याला लाल पदर, त्यावर सोनेरी ठिपके, ललाटी चंदेरी विंदी, तर मध्येच उडत्या केसांच्या काळ्या सरी. शीतल मधुर कोवळी सोनेरी किरणे फेकत तिच्या आगमनाचे इशारे करत आली. आहा, ही तर संध्याकाळ आली.